कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सच्चिदानंद श्रीपादराव महाराज की, सच्चिदानंद रामदास महाराज की, सच्चिदानंद सावरंगराव महाराज की. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. बोला. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादि विलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदिशाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. आज कितवा दिवस आहे? अमुक दिवस, अधिक महिन्यातला अमुक अमुक दिवस या ठोकळ्याकडे सेवा आलेली आहे. सेवेसाठी घेतलेला श्लोक माऊली संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीतला 15वा अध्याय 15वा श्लोक आणि 221वी ओवी, 421वी ओवी. चुकला तर सांगा बरं का, कारण तर वय झालेलं आहे, विसर पडत जातो. सर्वस्व चार सन्निविष्ट मता स्मृती ज्ञान मकोंच, वेदच सर्व रामवेद वेदांत कृतवेदीचाहम. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, ऐसी बुद्धिस्फुरे ऐसी जी बुद्धिस्फुरे ती वस्तुता मी. अधिक महिना, अधिक मास, आणि अधिक मासामध्ये या ठोकल्याकडे नालायकाकडे सेवा आली बरं का. सांगण्याचं तात्पर्य असं की मी पदवीधर नाही बरं का, मी सद्गुरूंना मी नेहमी सांगत होतो. आणि एक विशेष म्हणजे गुरुवर्यनं का लिहित बरं का, का मी एक विद्यार्थी आहे, मी पदवीधर नाही आहे, मी डबल नॉन मॅट्रिक झालेला म्हणून आहे. आणि अधिक मासाचा जो नियोजन आहे, म्हणजे तुमच्या तोंडावर बोलतो असं नाही आहे, अधिक मासाचं जो नियोजन आहे हे अत्यंत अत्यंत आणि अत्यंत उत्कृष्ट आहे. तुम्हाला कसं काय त्याचं कारण सांगतो. आम्ही 1.5 दिवसाचा वैष्णव मेळावा करतो ना, 1.5 दिवसाचा, आम्हाला 1-1.5 महिने वेळ लागतात. कसं करायचं, काय करायचं, कोणाला सांगायचं, कुठं जायचं, काय आणायचं, काय करायचं, हे 1 महिना 1.5 महिना आम्हाला वेळ लागतात. फुलं आणायची कोणी, भांडी आणायची कोणी, भांडी घासायचं कोणी, कडधान्य कोणी आणायचं, काय कोणाला आमंत्रण करायचं, कोणी जायचं, असे वेळ लागतात. पण हे अधिक महिन्याचा जो संकल्पना जी ती संकल्पना मी नाही सांगत,
एक सुभाषितकार सांगतात. काय सांगतात? अनारंभोहि कारणम प्रथम बुद्धिलक्षणम. अनारंभोहि कारणम प्रथम बुद्धिलक्षणम आराधकचे गमनम द्वितीय बुद्धिलक्षणम. कोणतंही सत्कार्य करणे हे बुद्धीचं पहिलं लक्षण आहे आणि ते शेवटपर्यंत वाहून नेणे हे बुद्धी दुसरं लक्षण आहे. काय? आणि ही जी संकल्पना आहे ना खूपच चांगली आहे. आणि याच्याने काय म्हणजे टाइमपास किंवा वेळ म्हणजे निघावी म्हणून नाही आहे. आता आम्ही पूर्वी अधिक मास करायचो, श्रावण महिने करायचो. संजय पवार आणि मी आमची चढावड चालायची. तू किती महिने मांसाहार सोडतोस, मी किती महिने मांसाहार सोडतो, असं म्हणजे चढावड चालायची आमची. 6-6 महिने 1-1 वर्ष आम्ही अनुग्रह करायच्या अगोदर तो विषय सांगतो बरं का, की 1-1 वर्ष आम्ही सोडायचो मच्छी मटण, सहज सोडायचं. तेव्हा काही गुरु पडण्यानं काहीच नव्हतं. आणि ही संकल्पना खूप चांगली असल्या कारणाने हे कशा करताय. आता जे मालकरी नाहीत त्यांना अंतःकरणाची जो विषय तो समजून सांगण्यासाठी, आणि जे वारकरी त्यांची बॅटरी चार्जिंग होण्याची आहे. मग आता मी सेवेसाठी घेतलेला श्लोक कोणता आहे की 15वा अध्याय आणि 15वा श्लोक आणि 421 ओळी. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे अशी जी बुद्धिस्पुरे अनशी ते वस्तुगामी. हे कशासाठी सांगितलेलं आहे हो माऊलीने. आता पारायणामध्ये वाचलं जात नाही का? सगळेच वाचतायत पारायणामध्ये, कोणी वाचत नाही असं नाही. वाचतायत, ऐकतात, बघतायत, पण कळतं का? नाही कळत. त्याचं कारण आहे आपण बाजारात गेल्यानंतर भाज्या भरपूर असतात, अनेक प्रकारच्या भाज्या असतात. पण अनेक प्रकारच्या जरी भाज्या असल्या तर सगळ्याच भाज्या आपण उचलून आणत नाही की हे एक गोणी घ्या आणि सगळ्या भाज्या टाका आणि घेऊन जा. तसं नसतं. आपल्याला पाहिजे तीच भाजी पाहिजे तो तेवढंच किलो, तेवढंच वजन, तेवढंच पाव आपण आणतो. तसं भगवंत आपल्याला भेटणार नाही. बघा विषय समजून घेतो. भगवंत असा भेटणार नाही. तुमच्या अंतःकरणातली जिज्ञासा पाहिजे, अंतःकरणावर जिज्ञासा पाहिजे. आणि अंतःकरणात जिज्ञासा असेल तर काय किती माला घाला, किती वाऱ्या करा, किती आळंदीला जा, किती पंढरपूरला जा, काही होणार नाही, उपयोगच होणार नाही. कारण मी सांगतो, माझा अनुभव सांगतो. मी 3 गुरु केले, मला काहीच फरक नव्हता पडला भाऊ, खरंच सांगतो. व्यासपीठे शपथ घेऊन सांगतो. बोला अजून काय सांगू. 3 गुरु केले. पहिला गुरु म्हणजे कानफुट्या. मी नेहमी सांगत असतो, सांगायला नाही पाहिजे. आता पहिला गुरु म्हणजे कानफुट्या. त्यांनी काय सांगितलं, मी काय ऐकलं हे कळलंच नाही मला. दुसरे गुरु, आम्ही स्वाध्यायामध्ये जायचो. मी स्वाध्यायी संचालक होतो 5 वर्ष. काय ते मी गुरु मानले जाणार. म्हणजे आपल्याला जो गुण घेता आलं त्याचं गुरु म्हटलं जातं. जे ज्याच्या घेतला गुण तो म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये खूपच अभ्यास केला, संस्कृत अभ्यास केला. ते दुसरे गुरु. आणि तिसरे गुरु करताना मी आपल्या साधकांना मी विचारलं की मला नाम मिळेल का. कारण नामाची माहिती जी आहे ती अनुग्रह घ्यायच्या अगोदर मला समजलेली. एका साधकाने सांगितले नाम मिळेल का. म्हटलं हा मिळेल ना. पण तिथे काही नाम मिळालं नाही. पण योगायोगाने माझी अंतःकरणाची जी इच्छा होती ती इच्छा प्रगट झाली. आणि असं होता होता हळूहळू वंडरभाऊंकडे गेलो. तिथं आमचा संवाद झाला, ओंकारांचा आमचा संवाद झाला. आणि संवाद झाल्यानंतर कारण मला ती इच्छाच होती नामाची, नामच पाहिजे होतं मला खरं म्हटलं तर. आणि तेव्हा ते भेटलं गेलं. म्हणजे आपल्याला 3 गुरुमध्ये काही फरक पडला नाही. म्हणतात ना गुरु नाही बदलायचा. सगळ्या साधकांना सांगतो गुरु नाही बदलायचा, सद्गुरू करायचा. सद्गुरू वाचून सापडे ना तो धरावे ते पाया. आणि जे यात्रेला जातात, मी नेहमी सांगत असतो की यात्रेला जे जातात ते देवासाठी जातच नाही. देवासाठी नाही जात, देवाच्या आईची शपथ घेऊन जातो. बोला तुम्हाला असं का म्हणता. तुम्ही खरं सांगतो मी यात्रेला जा. 101% 99.99% यात्रा ते देवासाठी जात नाही. मी असं म्हणत नाही म्हणे. मी त्याच्यावर हे काय म्हणतात निरीक्षण केलंय. ऑब्झर्व केलंय. आता मराठी काय कोण सांगतो ऑब्झर्व केलं त्याच्यावर. लोक का जातात यात्रेला, देवाला का जातात आणि असेच का येतात, आंघोळे करून नुकतं का येतात.
तर यात्रेला जे जातात ना ते कशा करता जातात? तिथला परिसर बघण्यासाठी जातात, तिथला नदी बघण्यासाठी जातात, तिथलं डोंगर बघण्यासाठी जातात, तिथलं समुद्र बघण्यासाठी जातात, तिथलं गार्डन बघण्यासाठी जातात, तिथलं साफसफाई बघण्यासाठी जातात, तिथली सुव्यवस्था बघण्यासाठी जातात, तिथलं अन्नदान बघण्यासाठी जातात. पण देवासाठी कोणी जात नाही वगैरे. तुकाराम महाराज सांगतात, तुका देव पाहायला गेलो तिथे देवाची तिथे देवाची होऊन पडे. म्हणजे सांगण्याच पडे की देवासाठी कोणी जात नाही, फक्त जातात ते हौस, मजा, एन्जॉय. अरे एन्जॉय करण्याची बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला. एन्जॉय करण्याची हे तीर्थक्षेत्र एन्जॉय करण्यासाठी नाही आहे. एक तीर्थ ती रीत घेऊन यायचे, तिथली रीत जी आहे ना ती रीत घेऊन यायची, त्याला तीर्थ म्हणतात. आणि हे घेऊन येण्याकरिता आपल्याला परमार्थ करायचा. परमार्थ टाइमपासाचा विषय नाही. मी नेहमी सांगत असतो, माझं पोट दुखतं, माझ्या बायकोनी गोळ्या खाल्या तर चालेल का? माझा आधार आहे तर माझ्या बायकोला सलाईन लावून चालेल का? काय मला जर डोकं दुखतंय तर माझ्या मुलांना गोळ्या खाऊन चालेल का? नाही. परमार्थ ज्याचा आणि त्याचाच आहे बरं का, इतरांचा परमार्थ नाही आहे. आणि परमार्थ समजून घ्यायचा विषय आम्ही स्वाध्यायामध्ये शिकलेलो आहे. एक अंतर्भक्ती आणि बहिर्भक्ती. अंतर्भक्ती म्हणजे कशी, की आतमध्ये जे केले जाते, आत येणारा आत येणारा आत येणारा आत येणारा आत बघ जरा, काय हे सगळ्यांचा पाठ आहे. मग या अंतर्भक्ती आणि बहिर्भक्ती कोणती? कर्म, ज्ञान, कर्म आणि वैराग्य ही बहिर्भक्ती आहे. म्हणजे ज्ञान भक्ती आणि वैराग्य हे बहिर्भक्ती. मग अंतर्भक्ती कशा करता करायची असते? अंतर्भक्ती कशा करता करायची? टाइमपास करायची असते का? नाही. अंतर्भक्ती टाइमपाससाठी नाही, परमार्थ टाइमपासचा विषयच नाही. आता मी कपडे घालून आलो, कशा करता? ते शोसाठी घालून आलो का दाखवा तुम्हाला चांगले कपडे घातले, नवीन आणले? त्या नाही, गरज. आपण अन्न खातोय गरजसाठी खातो, गरज म्हणून खातो, शोसाठी खात नाही, दाखवण्यासाठी खात नाही, खायचा म्हणून खात नाही. मग परमार्थ कशा करता करता असतो? मला अंतःकरणाचा विषय समजून घ्यायचा आहे. देव आणि मी कोण ह्याचा, देव आणि मी कोण, जीव, जगत आणि जगदीश. काय जीव, जगत आणि जगदीश यांचा संपर्क, यांचं काय नातं काय हे जाणून घेण्याचं परमार्थ आहे. परमार्थ असा केला जात नाही. गुरु किती करा, महाराजांनी किती लोटांगण घाला, तुम्ही किती लोटांगण महाराज घाला, पण परमार्थ तुम्हाला कळणार नाही. सद्गुरु वाचून सापडेन सोय, धरावे ते पाय आचे. सद्गुरु याचा अर्थ काय? सद्गुरु मी सतत आणि सर्वत्र. गु म्हणजे गुप्त, रु म्हणजे हृदय. जे गुप्त वस्तू, सर्वत्र वस्तू आहे आणि गुप्त वस्तू आहे ती जाणून देतो त्याला सद्गुरू म्हणतो. म्हणून आम्ही स्वाध्यायामध्ये असताना भजन म्हणतो, अभिमान मला आहे, अभिमान मला आहे, हृदयात हरी माझ्या, अभिमान मला आहे. अभिमान शून्य झाला तो बेईमान समजा. म्हणजे अभिमान शून्य झाला तो बेईमान समजा. बेईमान कोण? कुत्रा असतो काय, कुत्रा असतो, अनेक लोक असतात. म्हणजे अभिमान कोणाचा असला पाहिजे? आपल्या अंतःकरणामध्ये जो विषय आहे, भगवंत आहे, जो हे आहे, वस्तू आहे, आणि ती वस्तूसाठी आहे हे सगळं हे केलेलं आहे बरं की, जाणून घे. हे सगळं संकल्पनाची केलेली आहे. आपली वस्तू ज्याची त्यांनी ओळखावी, ज्याची त्यांनी. आता माझ्या बाबांनी सद्गुरूंनी जे वस्तू दिली ते आणून दिली करून नाही, माझी वस्तू होती ती वस्तू दाखवली. हे नरा आत बघ जरा, काय हे नरा आत बघ जरा, ती वस्तू दाखवण्याचं काम केलं बाबांनी. बाकी तुम्ही करा. भटजी लग्न करतात, आपल्या सावधान करतात, शुभमंगल सावधान. ते घरपडे देतात का आपल्याला? असं कर, भांडी घे, कुंडी घे, सोफा घे, हे घे, असं सांगायला येतात का? प्रपंच कर, संसार कर सांगायला येतात का? त्यांचं काम काय असतं? शुभमंगल सावधान, आशीर्वाद. मग सद्गुरू काय करतात? सद्गुरू ती वस्तू दाखवतात फक्त. काय ती वस्तू दाखवतात आणि ती वस्तू जाणून देतात. आणि जाणून घेतात बाकीचा विषय तो तुम्ही करायचा. बोध घे परी शोध घे परी बोध नको, शोध घे परी. मानवतेचे सैनिक आम्ही, भक्ती करू पण भीती. म्हणजे शोध कुठला घ्यायचा असतो? आम्ही नको त्याचा शोध घेतो. नको त्याचा शोध घेतो आणि शोध घेतो आणि आम्ही नको शोध घेतात. आम्ही आमचंच हे करतो, आम्ही स्वतःच दाखवलं जातो. म्हणजे मला काय कळतंय ते विसरून जातो.
मला काय करायचं आहे, काय करायचं आहे, मला शिकायचं आहे, मला लग्न करायचं आहे, मला मुलं हे करायची आहेत, मुलांना जन्म द्यायचा आहे, नंतर मी आजारी पडणार आहे, नंतर मी मरणार आहे. आम्हाला 6वीला एक कविता होती इंग्लिशमध्ये, सोलोमन ग्रँडी. मी इंग्लिशमध्ये नाही सांगत, ती मराठीत सांगतो बरं का. सोलोमन ग्रँडीमध्ये कविता होती, तुम्हाला पण असेल बोलते. सोलोमन ग्रँडी, तो सोलोमन ग्रँडी होता ना, तो सोमवारी जन्माला आला. काय सोमवारी जन्माला आला, मंगळवार त्याचं बारसं केलं, बारसं केलं काय, आणि बारसं केल्यानंतर मंगळवारी बारसं केलं, बुधवारी त्याचं लग्न झालं. काय बुधवारी लग्न झालं, गुरुवारी तो आजारी पडला. काय गुरुवारी आजारी पडला आणि शुक्रवारी मेला. नाही, शुक्रवारी खूप आजारी पडला. आपण म्हणतो सिरियस झाला, त्याचं खूप आजारी पडला आणि खूप आजारी पडल्यानंतर शनिवारी मेला आणि रविवारी त्याला पूर्ण झालं, म्हणजे संपलं, एन्जॉय झाला सगळं. म्हणजे असं जीवन आहे का आपलं? जगायचं, जन्माला यायचं, शिकायचं, मुलांना जन्म द्यायचं, एक दिवशी आजारी पडायचं आणि मरायचं. नाही नाही नाही, हा जीवन सुंदर आहे, जीवन सुंदर आहे. फक्त आपल्याला त्याच्यातलं हे भेटलं पाहिजे, त्याच्यातलं मर्म कळायला पाहिजे. ऐसे वर्म मध्ये जावी नारायण अंतरीच्या पुन्हा प्रभू. हे वर्म जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत आपलं जीवन असंच असतं, रट्याळ, नुसतं रट्याळच असतो. रोज खायचं, उठायचं, डाळ घासायचं, अंघोळ करायची, कामावर जायचं, कामावर यायचं आणि पुन्हा जेवायचं, पुन्हा झोपायचं, हे तो रोजच आहे. हे तुमचं आमचं काही सगळ्यांचंच आहे. माझं मी सांगत ते सगळ्यांचंच आहे. मग याच्यामध्ये काय आनंद आहे का? रोजच आहे ते. मग याच्यामध्ये विशेष काय, काय विशेष काय? आता प्राण्यांना, आपल्याला सगळ्या मनुष्याला कळतं की मला हात आहेत, मला डोळे आहेत, मला नाक आहे, मला कान आहे, मला तोंड आहे, मला पाठ आहे, मला पोट आहे, मला हात आहे, हे सगळं काय आहे, डोकं आहे, सगळं कळतं आपल्याला. प्राण्यांना कळतं का ते? प्राण्यांना नाही कळत, कारण प्राण्यांना न कळण्याचं कारण असं आहे की आपल्याला बुद्धी हा विशेष प्रकारे दिलेला आहे. आपल्या जी बुद्धी आहे ती विशेष प्रकारे दिलेली आहे आणि बुद्धी दिल्या कारणाने आपल्याला सगळं कळते. मग विचार करण्याची गोष्ट की आज आपण आपल्या पूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये जर विचार केला तर जगामध्ये 175 देश आहेत. 175 देश आहेत आणि 175 देशामध्ये 800 करोड लोक जन्म आहेत. अंदाज सांगतो बरं का, म्हणजे आता जनगणना चालू आहे, नंतर मग बाकीचं नंतर सांगेन मी. का जनगणना झाली तर 800 करोड लोक आहेत ना. 800 करोडमध्ये आपण म्हणतो नाही का, आपल्यासारखी एका माणसासारखी 7 माणसं असतात ज्या जगात आपण बोलतो, पण 7 माणसं जरी असली तरी पण नावारूपाला वेगळीच असतात. आता प्रभाकर महाराज, प्रभाकर सारखे अनेक लोक दिसतील पण नावारूपाला संतोष महाराजांचे असतील पण नावारूपाला सेम नसतील ना. नाही नाही, मिळणारच नाही. म्हणजे याचं कारण काय, ती किमया कोणाची, कोण चित्रकार आहे, कोण चित्रकार, हे कोण चित्रकार आहे याची पण कल्पना नाही आपल्याला. मग याची कल्पना कुठे मिळते? आपल्या सत्संगामध्ये मिळते. आपल्याला सत्संग आपण करतो ना, सत्संगामध्ये कल्पना मिळते. म्हणतात ना ते चव्हाट्यावर बसून नाही मिळत. चव्हाट्यावर काय ते राजकारण, कोणाची धुणी भांडी, याची मुलगी गेली नाही, याचा मुलगा गेला नाही, याचा इकडे गेला, त्याचा तिकडे गेला, हेच मिळतं. पण सत्संगामध्ये आपल्याला योग्य मार्ग मिळते. तेनीची पंथे चालवता न पडे गुंता पुढे. आणि या मार्गामध्ये पण 2 मार्ग आहेत, एक पिपिलिका मार्ग आणि एक विहंग मार्ग. पिपिलिका मार्ग म्हणजे काय, मुंगीच्या पायाने हळूहळू हळू चालले. आपण म्हणतो हां देव भेटेल, देव भेटेल, 5 वाऱ्या केलं देव भेटेल, 10 वाऱ्या केलं देव भेटेल. अरे काय वाऱ्या करू, वाऱ्या हे पुण्याचं काम आहे. अध्यात्म नाही सांगतो तुम्हाला, कुठेही तुम्ही व्हायरल करा विषय माझा. वाऱ्या करणे, माळा घालणे, माळा जपणे, काय तीर्थयात्रा करणे पुण्याचं काम आहे. मग वाऱ्या करणे कशा करता करायचं, जेणेकरून आपलं पुण्य संपादन व्हावं यासाठी असतं. काय करू नाही म्हणते, मी पण वारी केली, एकदाच वारी केली. वारी वारी जन्म मरणाची निवारी. माल अनुग्रह घ्यायच्या अगोदर, अनुग्रह घेतला जानेवारीला आणि वारी केली नोव्हेंबरला. मी पण पायाने वारी केली म्हणत नाही, पण वारी अशी करा की आपल्याला भगवंतापर्यंत पोचायचंय. मग भगवंत कुठं लांब राहिला काय, चोदिशी मानवा दाऊली मंदिरी नांदतो. अरे नेहमीच जगतो आम्ही, नेहमीच काम फुटले आमच्या ऐकून येतो, पण अंतःकरणामध्ये उतरत नाही. अंतःकरणामध्ये उतरण्यासाठी हा परमार्थ आहे, बोलण्यासाठी नाही, करण्यासाठी नाही, फक्त बोलण्यासाठी नाही. काय अंतःकरणामध्ये मग शोधिशी कुठे शोधणार,
कुठे आहे तो? साधू संतांनी कुठं सांगितलं नाही, कुठंच नाही सांगितलं, तीर्थयात्रा पण सांगितलं नाही. तो मी वैकुंठी नसे, तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबी न दिसे परी योग्यांच्या वाणसे उमरडे तयापाशी पांडवा हरपलं मी किवसावा जेथे नामघोष बरवा खरेदी माझ्या. कुठं आहे? इथेच आहे भगवंत, इथेच, कुठं नाही गेला. म्हणतात ना गावाला पण नाही गेला तो, आणि गावाला जाऊन पण नाही राहिला तुमच्या अर्घात. गावाला भाऊ कुठे आहे? गावाला आहे. काही कुठे आहे? गावाला आहे. आम्ही आता महिनाभर येणार नाही, 4 महिने येणार नाही. काय म्हणून लग्न आहे, बाहेर बाकीचं लग्न आहे, पुतणीचं लग्न आहे, काकाचं मुलाचं लग्न, वाढदिवस आहे, बारस आहे, सगळं वेळेवर होतं. आपण सगळं वेळेवर होतं. आता तुमच्याकडे आगोट करतात का? आगोट म्हणजे व्यवहार सांगतो. आगोट म्हणजे आता हे उन्हाळा येतो ना, पावसाळा यायच्या अगोदर आगोट बोलतो आपण. पावसाळ्यात त्याला आगोट बोलतात. म्हणजे खोपोलीला ते खोपोली नाही, दापोलीला ते बोलतात आगोट, आणि आमच्याकडे आगोट बोलतात. आगोटीच्या वेळेस आता महिलांना विचारतो मी, आपण कुरडया करायच्या सोडत नाही. मराठीत बोलतो बरं का. कुरडया करायला सोडत नाही, मसाला करायला सोडत नाही, हळद करायला सोडत नाही, गरम मसाला करायला सोडत नाही, पापड करायला सोडत नाही, वड्या करायला सोडत नाही. अजून काय ते हे ते भेंडे नाही का, भेंडे घेऊन त्याच्यात सुकवायचे, कारळे सुकवायचे, पण ते गवार सुकवायचे, हे विसरतच नाही आपण. विसरतो तुम्ही कधी? नाही बाबा, ते बाईने केले, ते मावशीने केलं, आता मला करायचं आहे. म्हणजे आमच्या घरची स्टोरी सांगतो, आता बायसांनी सगळं केला, आता आपण कवा करायचं? अरे कवा करायचं म्हणजे काय? म्हणजे हे तुम्ही विसरत नाही. नामाला विसरता तुम्ही. विसरले तया कोणी नामस्मरण कोणी करता? बाबानी. विसरले तया थोर झाली हानी, 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 पततील खाणी 84च्या, पततील खाणी 84च्या, विसरले तया. असं म्हणतात की 84 योगी आपण बघू. तुम्ही बघितले का? तुम्ही बघितलं 84 योगी योगी बघू बघितलं आपण? पण नाही बघितलं ना. पण आता सावध व्हा ना, आता सावध व्हा, आता सावध व्हा. किती दुःख आहे जीवनामध्ये. जर अध्यात्म नसतं ना, खरं तुम्हाला आत्महत्या करायची वेळ आली ती माझी. अध्यात्म माझ्या जीवनात असतं, खरं तुम्हाला एवढं दुःख आहे जीवनामध्ये, पण अध्यात्म म्हणून आपण टिकून राहिलो. अध्यात्म हे एकच आहे. एकाच्या मागे म्हणतात ना, अनेक शून्य लावले की अनेक संख्या होते काय, पण एकाच्या मागे लावल्यानंतर अनेक संख्या होते, पण हा अध्यात्म एकच आहे. आणि अध्यात्म जाण्यासाठी एकच आहे. आता आपण रामाची भक्ती करतो बरं का. रामाची भक्ती करतो, रामाची स्तुती ऐकतो, रामाची भक्ती करतो, कृष्णाची स्तुती ऐकतो, कृष्णाची भक्ती करतो. आता विचार करण्या एक गोष्ट आहे. तुकाराम महाराजांनी कोणाची भक्ती केली? विठ्ठलाची. बघा, नामदेव महाराजांनी कोणाची भक्ती केली? विठ्ठलाची केली. आपण आपल्या पुराणामध्ये ऐकतो, पोथी पुराणात सगळे कीर्तनामध्ये ऐकतो. नाथ महाराजांनी कोणाची भक्ती केली? विठ्ठलाची. आता मला सांगा, ज्यांची आपण वारी करतो, मुद्दा महत्वाचा बरं का. टाइमपाससाठी नाही आलो का, आता पाकिट मिळणार, काय खायला मिळणार, खिचडी त्यासाठी नाही आलो मी. ते मुद्दा महत्वाचा आहे. आमची वारी करतो, न चुकता वारी करतो, 10 कामं सोडतो घरी, शेतीची कामाची, लग्न सगळं सोडतो आणि द्वारी जातो, ती वारी करतो. ते कोणाची भक्ती करतात सांगा? ते कोणाची भक्ती करतात? रामाची, कृष्णाची, काय विठ्ठलाची, काय याची आपले शिवाची भक्ती करतात, ते गणपतीची भक्ती करतात. कोणाची करतात? एवढं तर करायला पाहिजे ना भाऊ. बाकी गेलं खड्ड्यात, बाकी खड्ड्यात गेलं. आपण नाही का हरिपाठ करताना आपण हे काय म्हणतात, हे हरिपाठ ज्ञान, हे रिंगण करतो, हे करतो, काय म्हणतात, स्वतःच्या भोवती फिरतो हरिपाठ करताना. ज्ञानदेव प्रमाणात, ज्ञानदेव प्रमाण, ज्ञानदेव नाही तो नाही, ते नाही, ज्ञानदेवा निवृत्ती देवी ज्ञान. तेव्हा आपण जमिनीला स्पर्श करतो, समाधी संजीवन हरिपाठ. म्हणजे माझं आता काय वय झालं ना, त्यामुळे काही कळत नाही. तो हे कशाकरता करतो? कशाकरता सांगा? टाइमपास तुम्ही करता, दावडीला करता म्हणून दातीला करतात, दातीला करतात म्हणून सोनापड्या करतात, सोनापड्या करतात म्हणजे अकोल्याला करतात, असं काय आहे का? ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ इच्छा आहे. बोला, आहे का याचं सांधा? बाबासाहेबांचा सांधा आहे का? इथं सांधा आहे का? इथून समाधीच्या पासून तर इथं सांधा आहे का? म्हणून तर आपण हात लावतो. याचं कारण आहे, डोक्यात जर बाबा म्हणतात डोकं जरा सुपीक करा,
विषय महत्त्वाचा आहे, विषय असा नाही, महत्त्वाचा विषय समजून घ्यायचा. इथं स्पर्श केल्यानंतर तिथं पोहोचतो आपल्याला, समाधीपर्यंत आपण पोहोचतो. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य की हा तो परमार्थ आहे. माऊलीने जो परमार्थ केला, माऊलीने जो तो देव सांगितला तो कोणता आहे? ज्ञान देवाप्रमाण आत्मा हा निदान सर्वागती पूर्ण करणं. मग याचीच भक्ती का करत नाही आम्ही? त्याचं कारण आहे आमचा जो हे आहे ना, व्याख्या आहे ना, व्याख्या देवाबद्दलची ती चुकलेली आहे. बाकी आमचा घोळ करून ठेवले यांनी, महाराजांनी, त्या महाराजांनी घोळ करून ठेवले बरं का. सांगितलं देवाची पूजा करा, रामायण वाचा, रामकथा करा, कृष्ण कथा करा, देव करा, भागवत करा, आमच्या पाया पडा, नोटा द्या, बेटा द्या, नोटा द्या, बस एवढं. तर परमार्थ नाही, परमार्थ नाही, व्यवहार चालू आहे, व्यवहार धंदा चालू आहे. कशा करता? देव खरं सांगा ना. बाबांनी खरा देव सांगितला, बाबांनी खरा देव सांगितला. जेव्हा मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो ना, मला असं वाटतं की ज्ञानेश्वरानंतर बाबांचाच अवतार आहे. जेव्हा मी यांचा अभ्यास करतो ना, तुकाराम महाराजांचा, तेव्हा असं वाटतं की तुकाराम महाराजांच्या नंतर बाबांचा अवतार आहे. आता मी त्याविषयी कीर्तनामध्ये विषय काढला शंकराचार्यांचा. शंकराचार्यांचा जेव्हा अभ्यास केला असं वाटलं की शंकराचार्यांनंतर बाबांचा अवतार आहे. तर बाबांनी जो अध्याय मांडला तो तंतोतंत तसा आहे. मनोबुद्धी अहंकार चित्ता आणि नाम न च स्तोत्र जीवे न च घ्राण नेते न च ओम भूमीर न तेजो न चिदानंद रूपत शिवोहम शिवोहम शिवोहम. बाबाने कधी सांगितलं नाही प्रभाकर तू प्रभाकर आहेस, तू संतोष महाराज आहे, तू प्रभाकर महाराज आहे, रुपेश महाराज, ते अनंत महाराज आहेत, असं का सांगितलं? तू देव आहेस, तू देव आहेस. हा परमार्थ कुठं आला? अद्वैत तत्व कुठून आलं? हो, ते अद्वैत तत्व आता तर नाहीये. जे अनादि परब्रह्म जगदादि विश्राम नाम तयाचे एक नाव तिला पाहिजे. आता तर नाही, ते अनादि काळापासून चालत आहे. आणि हे तत्वज्ञान बाबांनी उघडकीस केलं. काय? बाबाने उघडकीस केलं. जसं माऊलीने उघड केलं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काय? ताटी उघडा, तशी ताटी उघडली ज्ञानेश्वरांनी मोकळं केलं, तसं बाबांनी उघडकीस केलं. आतापर्यंत हे ज्ञान आम्ही कधी ऐकलंच नव्हतं आणि याचा आनंद सुद्धा कधी मिळत नव्हता आम्हाला. काय? आणि आम्ही कीर्तनात प्रवचन जातो, आम्ही सांगतो की बाबा आमचं एवढे मानधन होईल बरं का. आता आम्ही जी बाबांनी जी सांगितलेलं आहे परमार्थ सांगतो मला बरं का. बाबा सांगता सेवा करा, निरोप सांगा. निरोप कोणाचा? पोस्टमॅनचा निरोप सांगा, बाबा सांगायचे. मग निरोप सांगता आम्ही सेवा जी करतो ती कशा करतो. आता तुम्ही मला वाहवा म्हणा, महाराजांचं प्रवचन खूप चांगलं झालं, अशासाठी खूप वाईट झालं, अशासाठी वा चांगलं मस्त त्यासाठी नाही. सेवा आहे, सेवा. आणि सेवा काय करायची असं ते पण सांगतो मला. अन्नदानम परमदानम, अन्नदानम परमदानम, विद्यादानम मत परम. अन्नाने क्षणिका तृप्ती आदि म्हणून विद्या. अन्नाने क्षणिका म्हणजे तात्पुरती आपली तृप्ती होते. अन्न खाल्ल्यानंतर दुपारी आपण खाल्लं, आता तुम्ही म्हणाल का आता संध्याकाळी जेवायची इच्छा नाही, संध्याकाळी जेवायची इच्छाच आहे, कारण जेवण करायचं आहे. मग अन्नदानम परमदानम, विद्यादानम मत परम. विद्या ही जी आहे की ते दान केल्यानंतर आपलं जे परमदान आहे. आणि त्यासाठी सेवा आहे बरं का. सेवा कशासाठी आहे? परमदान आहे, त्यासाठी करायचे असते. मग हे दान काही केल्यानंतर आपण काय केलं पाहिजे की आपल्यातला जो दान जो ईश्वर आहे, काय तो आपल्यामध्ये ईश्वर आहे, तो कधी कळायचा? लोक म्हणते भेटेल, करत राहा. कोठ्या वाचा, काय देवाला जा, आळंदी करा, पंढरपूर करा, 4 धाम झाला, अष्टविनायकला जावा, काय अनेक तीर्थाला जावा, भेटायला देव म्हणजे काय. आता आपल्या हिंदू धर्मात सांगतात की आपल्यातून ईश्वर निघून गेल्यानंतर काय निघून गेला वारा अवघा राहिला पसारा. आपल्यातून ईश्वर, हिंदू धर्मात सांगतो बरं का, आपल्यातून ईश्वर निघून गेल्यानंतर या देहाला काय म्हणतात, किती वाजता बॉडी आहे भाऊ, निघाली का बॉडी भाऊ, बॉडी आली का, म्हणजे जिला बॉडी म्हणतात. जोपर्यंत बॉडीमध्ये देव आहे तोपर्यंत काय. मग हेच लोकांना कळत नाही, हे कळायला पाहिजे. आणि यासाठी अधिक मासाचं नियोजन. या अधिक मासाचं नियोजन टाइमपास नाही का बाबा पोथीपुराण आहे का. आता पोथीपुराण आम्ही पण खूप ऐकलं आहे अनुग्रह घ्यायच्या अगोदर. अधिक मासामध्ये श्रावण महिन्यामध्ये पोथीला जायचो, सगळीकडे जायचो. आणि हाच फळ भेटला सद्गुरूंचा. म्हणून सद्गुरूंच्या मागे पुढे उभे राहायला सांभाळता आली या गाता
म्हणून सद्गुरू मागे पुढे असतात. आणि सद्गुरू मागे पुढे असल्या कारणाने ते सद्गुरू काय सांगतात की बाबा ते तू आहे त्याचे फक्त ओळख करून घे. ते तू आहे ते तू म्हणजे काय हो, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विगुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियना सदा मे सर्व तन्मत्वना मुक्तिर्वंदा मुक्तिर्व शिवम शिवम. म्हणजे मला मुक्त पण नाही मी बद्ध पण नाही. हे कधी कळतं? कधी कळतं? जोपर्यंत सद्गुरू करत नाही तोपर्यंत नाही कळणार, कदापि कळणार नाही. काय मी कोण आहे, मी कुठून आलो, मला करायचं काही नेहमी आपण ऐकत असतो. पण ऐकतो कुठं? ऐकायला पाहिजे ना. ऐकतो पण ऐकायला पाहिजे ना. ऐकणं गरजेचं आहे. आणि ऐकणं गरजेचं आहे. म्हणतात ना की श्रवण मनन आणि निधिध्यास. श्रवण म्हणजे ऐकणे, श्रवण म्हणजे ऐकणे. मनन म्हणजे आपण नाही का ते म्हैस किंवा गाय असते नाही का, ती रवंत करते बसल्यानंतर, रवंत करते म्हणजे ते बसल्यानंतर ते तोंड हलवत करते, त्याच्यातून फेस निघतात सफेद, त्याला रवंत म्हणतात. तर श्रवण मनन आणि निधिध्यास म्हणजे त्याचा आपण ध्येय त्या मार्गाचं अवलोकन केलं पाहिजे. निधिध्यास तो मार्गाचं अवलोकन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुमचा जीवनाचं सार्थकच होणार नाही. तुका म्हणे हेला हेच होणार, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आनंद नाही, मजा नाही, काय नाही. असं आला तो मेला, आला तो गेला, आला तो मेला असं आहे. म्हणजे सांगण्यापर्यंत की हा देव जो आहे तो सुंदर सुद्धा आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर स्वास्थ्य गोष्ट, शरीर साध्य केलं होय परब्रह्म. शरीर तेवढंच घाणेरडं आहे, शरीर तेवढं घाणेरडं पण आहे. आता कानातनं मळ आहे तर मळ, मला गंमत वाटेल, कानातला मळ आहे ना तो, त्याला वास वेगळा येतो बरं का. म्हणजे अनुभव सांगतो मी. नाकातला मळ आहे ना, नाकातला मळ त्याला वास वेगळा येतो. आता माझे दात किडले आहेत ना, त्याला वास वेगळा येतो. डोळ्याचे पिचकट आहेत ना, त्याला वास वेगळा येतो. काय म्हणजे सगळे इंद्रियाला वास वेगवेगळा येतो. आणि पोटातला त्याला तर एकदमच घाण वास येतो. मग एवढा वाईट असून सुद्धा ते पवित्र आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर सुखाचे घोसले, शरीर सुखाचे घोसले. आणि शरीर सुखाचे घोसले, सुख कोणतं? आता आम्ही येताना सांगतो आम्हाला आडवे तिडवे कोणी गाडी लागली तर आम्हाला सुख आहे का? दुःखच आहे. व्यवहारामध्ये दुःख आहे म्हणे, व्यवहारामध्ये दुःख आहे. म्हणतात ना साधकाची दशा, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाई. आपण देहाने आपण दुःखीत असो, दुःखीत आहे असो पण आहे पण अंतःकरणातून सुख पाहिलं पाहिजे. जो नामस्मरण चालू आहे ना ते नामस्मरणाने सुख झालं पाहिजे. तर मी कोण आणि हे नामस्मरण आपलं हिंदू धर्मामध्ये नाही, मुसलमानमध्ये पण आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये पण आहे. मुसलमानमध्ये त्याला कल्मा म्हणतात, ख्रिश्चन धर्मामध्ये त्याला हे म्हणतात लोगोस काय म्हणतात. म्हणजे सांगण्यापर्यंत की हे वेगळं नाही आहे, एकच आहे, फक्त मार्ग वेगळा आहे. आपल्यामध्ये काय अनुग्रह घालणं आहे, अनुग्रह घेणं, प्रबोध घेणं, स्वरूपाची ओळख घेणं हे असं असते. पण इतर ठिकाणी असं नाही. लोकांना सोयीचं परमार्थ पाहिजे असतं. लोकांना सोयीचं परमार्थ घर बसल्या पाहिजे आणि कोणताही दबाव नसलेला परमार्थ पाहिजे. अशी लोक हे केलेले आहेत बरं का. हे काय म्हणतात त्याला माधुरी म्हणतात त्याला. लोक अजिबात त्रास झाला नाही पाहिजे. ऐकतं सगळं पाहिजे, परमार्थ ऐकता पाहिजे, परमार्थ ऐकता पाहिजे आणि खाऊन पिऊन पाहिजे. कुछ भी खाओ हमारे पास असं आहे का? एक सांगतो बाबा, आता मी आता आठवण म्हणून सांगतो, थोडं वेळ द्या. जे मांसाहारी आहेत त्याला सांगतो बरं का, मांसाहारीसाठी सांगतो. आपण काय म्हणतात त्याला ती अमावस्या, श्रावण महिन्याच्या अगोदर येते ना अमावस्या, गटारी अमावस्या. श्रावण महिन्यात आता आठवण तेव्हा 65 वय चालू आहे, 56 वय चालू आहे. गटारी अमावस्या आहे. आणि गटारी अमावस्याला आपण अनेक प्रकारचे पदार्थ बनवतो. म्हणजे मांसाहारी लोकांसाठी असतो बरं का, अनेक प्रकारचे पदार्थ बनवतो. पुन्हा 31ला पण अनेक प्रकारचे पदार्थ बनवतो बरं का. पण मी सांगतो आता आम्ही संकष्टी आहे, शाकाहारी माणसांसाठी आमची संकष्टी आहे किंवा एखादा उपवास आहे तर आम्ही नैवेद्य काढतो, डाळ भात भाजी आणि देवावर नैवेद्य ठेवतो बरोबर ना. म्हणजे मांसाहारी लोक आहेत ते अनेक प्रकारचं करतात, नावं नाही घेतली, ते अनेक प्रकारचं जेवण बनवत असतील. मग ते देवाचं नैवेद्य का ठेवत नाही? तो देव आहे,
तो देव आहे. आणि हे काय शेणकई आहे का? हे शेणकई आहे का? शेणकईमध्ये नाही का पूर्वी, आता तुमच्याकडे शेणकई नसेल, आमच्याकडे पण राहिल्या नाही शेणकई. गुरच नाही, शेणकई कुठे नाही. शेणकईमध्ये कसं शेण टाकायचं, कचरा पाळापाचोळा टाकायचा, माती टाकायची, मांजर मिली ती टाकायची, कुत्रा मिळाला तो पण टाकायचा, अजून काही प्राणी मिळे ते टाकायचे सर्व. मग ही शेणकई आहे का? नाही, शेणकई नाही. हा पवित्र देह. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, तसा देहात ईश्वर. एवढं सोपं सांगितलं, मराठीत सांगितलं. पण मराठीत तरी कळत नाही, मराठी होतं आम्ही मराठी. जसा उसात हो साखर, तसा देहात ईश्वर, जसा दुधाचो लोणी, तसा देही चक्र पाणी हो, तसा देही चक्र पाणी हो, देह देवाचे मंदिर. देव देहात देहात, देव देहात देहात, का हो जाता राऊळात, का हो जाता राऊळात. तुका म्हणे मूळ जना, तुका म्हणे मूळ जना, देह देव देही देव का पाहना, देव देही का पाहना, देव देह देवाचे मन. एवढं सोप्या मराठी भाषेमध्ये आणि मंत्रमुग्ध करणारं भजन आहे. भजन आपलं हे भावगीत आहे, तरी कळत नाही. कधी कळायचं? कधी कळणार आपल्याला? मेल्यानंतर काही फायदा नाही. म्हणतात काय लोक, मेल्यानंतर मोक्ष मिळते, मेल्यानंतर मुक्ती मिळते. मोक्ष काय आणि मुक्ती काय हे त्यांना कळत नाही. मोक्ष काय आणि मुक्ती काय आणि अमरत्व काय आहे? हा अमर आहे ना, अमर अविनाशी, त्याला जाणणे म्हणजे अमर. आणि त्याला जाणला तो अमरच. ज्याने देह सोडला, कार्पट सोडलं, थालपट काढलं, तो अमर. आणि तो अमर जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत आपण मोक्ष नाही मिळणार, मुक्ती नाही मिळणार. काही लोक म्हणतात कशाला त्यांच्या मागे जातात, त्या बुवांच्या मागे कशाला जातात, त्या महाराजांच्या मागे. पुन्हा जन्म नाही मिळेल, त्यांच्यामध्ये गेलं त्यांचा जन्म नाही मिळणार पुन्हा, मग कशाला जायचं? पुन्हा जन्म नाही तर म्हणजे यांना पुन्हा नरकात यायचं आहे. पुन्हा ते म्हणतात ना, किडे असतात ना गटारामध्ये, ते खायला यायचे. तो हा असतो नाही का डुक्कर, त्याला किती तुम्ही स्वच्छ लादीवर झोपवा, बच्चांवर झोपवा, तो शेवटी जाणार कुठे? गटारात जाणार. त्याचा स्वभाव आहे हो, त्याचा स्वभाव आहे तो. मग स्वभावाप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर परमार्थ नसेल करायचा ना, मग जावा कुठे यायच्यात. कुत्र काय काय खातो माहिती आहे? एखादा जो आजारी माणूस असतो ना, आजारी माणूस, त्याचं उष्ट पण त्याला खायला. मेलेलं उंदीर, मेलेले मांजर, पुन्हा ते खरकट वास आहे आपलं, हे काय म्हणतात आपण, पामलेलं खराब झालेलं, ते जेवण ठेवतो तो. मग जावा कुत्र्याच्या मांजरात जावा, मांजराच्या जन्मात जाऊ शकतो. इथं कोणाचे पाय काय केलं द्याचं, त्याने अनैतिक केलं. इथं माझं काय, मी कोण आहे, मी कोण आहे हे जाणण्यासाठी हा सगळा समूह जमलेला आहे. हा अधिक मास हे केलेला आहे. आणि अधिक मासाचं महत्त्व खूपच महत्त्वाचं आहे. आणि अधिक मासामध्ये आपण जास्तीत जास्त चांगलं शिकता येईल, दान धर्म चांगलं शिकता येईल, पोथी पुराणं ऐकता येतील, ते तीर्थयात्रा करता येतील, आणि तीर्थयात्रा जाऊन पैसे संपवता येतील, हे जास्त बघायचं. आता जातात येतो, हो भाऊ कुठे आहे तुम्ही? हो आम्ही इथे आलो, काशीला आलो. एवढ्या लवकर काशी करायला लागली. काशीला आलो. कुठे गेले? तर म्हणे गयाला गेलो. गया तिकडे, जावा तिकडे. कुठे गेलो? भद्रीला गेलो. काय लोक म्हणतात, जो गया भद्री को, दुबारा नाही तो उदरी को. उदरी म्हणजे राहतात ते भद्री, त्या उदरी. जे राहतात भद्रीला ते कसे येतात उदरी. हो देवाची, देव जो आहे ना, देव अंतःकरणामध्ये जो देवाचा पुतळा जो आहे, देवाची मूर्ती आहे, त्याच्यामध्ये देव आहे, चैतन्य नाही म्हणत नाही, पण तो जाणण्याकडे प्रतीक आहे. आता सांगा तुम्ही, या देवळामध्ये आत्म्याचं प्रतीक कुठे आहे?
आत्मा व्यापकच आहे, आत्मा हा व्यापकच आहे, भरला घन दाट. पण आत्म्याचं प्रतीक कुठे आहे? हे बघा, हे बघा, नसेल माहिती सांगून देतो. हे मोकळे आहे ना, हे आत्म्याचं प्रतीक आहे, हे प्रतीक आहे. आणि प्रतीक असल्याकडे आपल्याला काय त्याच्यात शिकायचं हे आपण शिकायचं. आता देवाची भक्ती करू नये असं नाही म्हणत, मूर्तीपूजा हे केलीच पाहिजे. आता हे शंकराचार्यांनी मूर्तीपूजा करायची सोडली नाही. हे तत्वज्ञानी होते मोठे, जगतवेत्ते तत्वज्ञानी. पुन्हा आपले रामदास आपले हे स्वामी विवेकानंद जगतवेत्ते तत्वज्ञानी होते, पण त्यांनी मूर्तीपूजा सोडली नाही. ते कोणाची पूजा करायचे? कन्याकुमारीचे. आणि कन्याकुमारी देवी. आणि शंकराचार्य कोणाची पूजा करायचे? लतिका अंबिका देवी, तिची पूजा करायची. देवाची पूजा करायची, पण त्याच्यामागे देव जाणून देवाची पूजा करायची. शिव भूत्वा शिव यजते, राम भूत्वा राम यजते. देव जाणून देवाची पूजा करा. म्हणून एका ठिकाणी म्हटलेलं आहे की ब्रह्मार्पण ब्रह्मोपन ब्रह्मणावतम ब्रह्मेतेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधीना. काय ब्रह्मार्पण? जे आपण खातो पितो सगळं आहे ते ब्रह्माला अर्पण करा, ब्रह्माला आहुती द्या, ब्रह्माच्या स्वाधीन करा. ब्रह्मावतम ब्रह्म कर्म समाधीना. जे कर्म आहे ते मी करतच नाही, काय तो परमार्थ करून घे, परमात्मा करून घेतो. ब्रह्मकर्म समाधीना, ब्रह्मकर्म समाधीना म्हणजे जे आहे ते ब्रह्मच करून घेतो, ब्रह्माकडून करत होतो. आता जे मुसलमान असतात ते काय, अल्लाह हमको हम अल्लाह को मानते, मारेंगे वो अल्लाह, जिएंगे वो अल्लाह. आमच्या मुलाला सांगितलं तुझा देव कोण आहे? मला काय माहिती. अहो तुम्हाला सांगतो, एक सर्वे केलेला आहे मी. ह्या आपल्या जगामध्ये कमीत कमीत मला वाटतं ना 500 करोड मुसलमान असतील. अंदाज सांगतो बरं का, कमी जास्त वाटलं तर मोजा तुम्ही. अंदाज सांगतो 500 करोड मुसलमान असतील. पण 500 करोड मुसलमानमध्ये एकाला घर सुद्धा मिळणार नाही तुम्हाला, एकाचा घर सुद्धा मिळणार नाही त्याच्या घरात कुराण नसेल. बरोबर जायची, बरोबर आहे खोटं? नंतर माझ्या थोबाडीत वाजवा. 200 करोड ख्रिश्चन आहेत जगामध्ये. ते 200 करोडमध्ये एकाच्या घरात असं मिळणार नाही की कुराण आपलं हे बायबल मिळणार नाही. पण आपले हिंदू जे आहेत किती करोड असतील? 300 करोड पकडा अंदाज. 300 करोड हिंदू असतील, त्याच्या बऱ्याच लोकांच्या घरात तिथे मिळणार नाही. काय दैव आपलं हे बघा आपलं शक्ती, भक्ती ही शक्ती उद्याची हे जगात कळणार आहे. फक्त ईश्वरवाद यापुढे उरणार आहे. सांगण्यात तात्पर्य की आपण कसं कर्मटवादी आहोत. आपल्याला देव कळत नाही, आपल्या अध्यात्म कळत नाही, आपल्या परमार्थ कळत नाही. आणि अध्यात्म करण्यासाठी परमार्थ करण्यासाठी हे अधिक मासाचे नाही. अधिक मासाचे अधिक मासामध्ये आणि म्हणजे अधिक मास कसा काय येतो? दर महिन्याला आपलं हे फेब्रुवारीला 2 दिवस काट होतात बरं का. दर महिन्याला दर वर्षाला फेब्रुवारीचे 2 दिवस काट होतात. आणि ते 2 दिवस काट कापून 3 वर्षानंतर हे अधिक मास येतो आणि तो पूर्ण महिना होतो. त्याला अधिक मास म्हणतात. आता जे बावळट लोक असतात ना ते काय बोलतात, अरे अधिक मास आहे म्हणजे अधिक मास खायचा असतो. काय त्यांचं डोकं आहे बघा, काय डोकं आहे त्यांचं. आता एका माझ्या मित्राला बोललो, अरे जुगार खेळू नकोस म्हटलं. जुगाराने म्हटलं बरबाद होतात माणसं, करू नको. एक दिवस हारतो, एक दिवशी जिंकतो जुगार. चालेल होतं तुझं ऐकतो मी. एक दिवस खेळणार, एक दिवशी नाही खेळणार. म्हणजे माणसाचे विचार कसे असतात बघा. एकाला बोललो अरे दारू पिऊ नकोस म्हटलं, दारू पिऊ नकोस म्हटलं. शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे की तो दारूचा ग्लास होता ना त्याच्यामध्ये गांडूळ टाकला, तो गांडूळ मेला. म्हटलं आपल्याला ते दारूमुळे आपल्याला मरण येईल लवकर. तर आनंद आहे, चांगलं आहे. दारू पिल्यानंतर आपले जंतू असतात ना पोटात, ते मरून जातात. म्हणजे काय त्यांचं डोकं असते बघा, विचार करण्याचे आपल्या डोक्याच्या पलीकडे असतात ते लोक. पण ते मरणार की तुम्ही मरणार आहोत काय. आपल्या सवालांमध्ये नेहमी सांगायचे बरं का, मी लहान होतो या पोरात त्याच्यावर मोठा असं सांगायचे दारू पिण्याचे 3 फायदे. त्या घरी कधी चोरी होत नाही, असतात ना काही नसतं ना त्याच्या घरात, चोरी होत नाही. दुसरा फायदा कुत्रा चावत नाही काय. आणि तिसरा फायदा माझ्या पण लक्षात नाही. म्हणजे 3 फायदे असे की कुत्रा चावत नाही, चोरी होत नाही. हा हो बरोबर बोलला, म्हातारा होत नाही. म्हणजे त्या एकदम जवानीमध्ये तो स्वर्गवासी होतो.
जवानीमध्ये स्वर्गवासी आहेत. आता मी सांगतो, आता आपण समजा आपल्यातले कोणी वारले म्हणजे वारू नये असं म्हणतो वारावे म्हणतात. महाराज लोक मरणार नाही असं म्हणत नाही बरोबर. जो आला जन्माला तो मरणारच, जो सूर्य उगवला मावळणार. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आता आपण वारलो मेलो ठार मेलो समजा, आता कालांतराने ठार मेलो आपण, तर मेल्यानंतर आपल्या मागे काय लागणार? वैकुंठवासी हवा नकुल महाराज पाटील, नकुल महाराज नकुल पाटील, बरोबर ना. आता सामान्य माणूस मेल्यानंतर कैलासवासी अमुक बरोबर ना. बघा विषय कसा आहे, एखादा गुंड मेला किंवा एखादा दरोडेखोर मेला, एखादा चोर मेला, तर असं लिहितात का कधी नरकवासी अमुक लिहितात? का लिहत नाही? का लिहत नाही? त्याचं कारण सांगतो मला. त्याचं कारण असं आहे की एकदा माणूस जर मेला तर आपण नाही का म्हणतो तो परमात्म्यामध्ये विलीन झाला. तो कोणी असो, आपला सूर्य पाहत नाही, चोरी करतो का करतो का कोणाला सहकार्य करतो का पुण्य करतो पाप करतो आपण बघत नाही. तर परमार्थ जो परमात्मा आहे तो कोणाला बघत नाही, तो पाप करतो का पुण्य करतो. म्हणजे सांगण्यात पडे की जो एकदा मेला की तो स्वर्गवासी नाही, तो सगळा देववासीच आहे. आपण देवाकडून आलोय. तुकाराम म्हणतात आम्ही वैकुंठवासी. हा कशाला जेवायला? आमचं तेच चालू आहे. भोजन भोजनच चालू आहे. सकाळी उठून खायची चिंता काय खायची. सकाळी उठल्यानंतर आहे चाय काय केले, चाय केला का, बिस्किटं आणली का, पोहे केले का, शिरा केला का, सकाळी उठून. नंतर मग जेवण झालं का, जेवणामध्ये काय काय केलं, चट लागली, चट या जिभेला चट लागलेली बरं का, चट लागलेली. म्हणून काही लोक म्हणतात की परमार्थ सोयीचा नाही. सोयीचा परमार्थ नाही बरं का, सोयीचा परमार्थ नाही करतो, सोयीचा नाही. आपल्याला त्याच्यामध्ये वैराग्य निर्माण झाला पाहिजे की मला काय करायचं आहे, मला कुठं जायचं आहे, मला काय करायचं आहे काय, जेणेकरून जो श्लोक घेतलेला आहे तो श्लोक अत्यंत एकदम महत्त्वाचा आहे. काय सर्वस्व चाम, हा दुसरी गोष्ट सांगतो, मागे मी सांगितलेलं आपल्या आई वारलेलं म्हणजे कोणीतरी, सर्वस्व चाम मृत्यूसन्निविष्ट मतात स्मृतिज्ञान महोत्यांचं की एक महात्मा तो प्रवचन करून गेला आणि म्हणे एक साधक नव्हतं बरं का, सामान्य माणूस होता. म्हणे याचा अर्थ सांग रे बरं, सर्वस्व चाम मृत्यूसन्निविष्ट याचा अर्थ सांग. तो म्हणे प्रवचन ऐकलं ना माझं, तो ऐकलं, मस्त झालं प्रवचन मधून. म्हटलं सांग. सगळ्यांना जो चहा आवडतो ना, स्टोचा चहा आवडतो असं याचा अर्थ आहे. सर्वस्व चाम मृत्यूसन्निविष्ट, तो स्टोचा चहा सगळ्यांना आवडतो. म्हणजे लोकांचं कसं भ्रम आहे. पण सांगण्यात पडे की जो भगवंत आहे, बुवांनी, महाराजांनी, तत्ववेत्यांनी, रामायणाचार्य, भागवताचार्य, मठाधिपती याने देव वेगळा सांगितला, फक्त संतांनी एकच सांगितलं. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाता की भ्रांताशी काम विषयावर, भ्रांताशी काम विषयावर जास्त काय सांगत नाही. कारण काय किती जरी सांगितलं तरी. आणि दुसरी गोष्ट, माझ्या अगोदर महात्मे येऊन गेले, त्यांनी पण भरपूर सांगितलं. मी माझ्या नंतर पण महात्मे येऊन जाणार, सांगून जाणार. काय मी फक्त सद्गुरूंचा निरोप सांगितला. मी एक विद्यार्थी आहे, नेहमी सांगत असतो मी गुरुवारी नाही, मी पदवीधर नाही, मी एक सद्गुरूचा विद्यार्थी आहे. आणि विद्यार्थी म्हणून जगणार आहे, विद्यार्थी म्हणून मरणार आहे. कारण सद्गुरूचं कार्य करणार आणि सद्गुरूचं जेवढं कार्य होणार आपल्याकडून तेवढं करण्याचा प्रयत्न करणार बस. आणि जे माऊलीने सांगितले की एरवी सर्वांच्या हृदय दिसी मी अमुक आहे बुद्धी, जे बुद्धी पुरवण्याची ही वस्तू का मी, कुठली वस्तू? आपल्या घरात आणलेल्या वस्तू, त्या सगळ्या नाशिवंत आहे. फ्रीज आणली, आनंद वाटला, नवीन फ्रीज बिघडला, दुःख झाला. गाडी आणली नवीन, बरोबर वाटलं, गाडीचा ॲक्सिडेंट झाला, दुःख झालं. काय AC आणला नवीन, बरं थंडगार वाटलं, पण नंतर बिघडल्यानंतर अरे त्याला एवढे पैसे दिले, दुःख. म्हणजे या वस्तू ज्या आहेत त्या नाशिवंत वस्तू आहेत, पण अविनाशकारी आपुले आयसी लावी मनापिसे गोविंदाची. म्हणजे आपल्याला मनाला गोविंद, मनच एक श्रेष्ठ आहे आपल्या ज्या शरीरामध्ये. लावी मला गोविंद सांगण्याचा प्रयास आहे की मी गुरुवारी नाही आहे, मी सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा यांचा शिष्य आहे.
आणि शिष्य काय सांगायचं तुम्हाला माहीत आहे, जे काही सेवा झाली 2-10 मिनटं जास्त आली, उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी. येता येता गाड्या आडवे येत होते ना, त्यामुळे नाही झाला आमचा पण मोठ्या गाड्यांना आम्ही ठोकर देऊ शकत नाही ना, मारू शकत नाही, ठोकू शकत नाही काय. तर जे उशिरा आला त्याबद्दल क्षमा, 10 मिनटं वेळ जास्त घेतला त्याबद्दल क्षमा. जे काही सांगितलं सद्गुरूच्या कृपेने सांगितलं, मग साळुकी मंजूर बोलायची वाणी, बोलायचा धनी वेगळाची काय, त्या युक्तीप्रमाणे जी सेवा झाली ती सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी अर्पण करून पूर्ण करा. पुंडरी अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की. पसाय धन्या. आता विश्वात्मके देवे येणे वागेल न तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदा.